आवाज सर्वसामान्यांचा। अखंड महाराष्ट्राचे कर्नाटक तसेच अनेक राज्यांचे दैवत यल्लम्मा रेणुका देवीचा सालाबादप्रमाणे 10वा वर्धापन दिन कातर खटाव चव्हाणमळा येथे उत्साहात पार पडला। चैत्र शुक्रवारी सकाळी 5 ते 8 होम हवन, 10 वाजता जय जय महाकाल रमेशजी महाराज यांच्या हस्ते पालखी पूजन करण्यात आले। नंतर देवीची लिंब आणि ओटी भरण कार्यक्रम पार पाडण्यात आला। लिंबाचा कार्यक्रम झाल्यानंतर देवीची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली। दुपारी 1 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत भाविक भक्तांसाठी महाप्रसाद आयोजन करण्यात आले होते। सायंकाळी 7 वाजता सुनील भाऊ लोखंडे यांचा देवीच्या नाच गाण्याचा कार्यक्रम पार पडला। चव्हाण कुटुंबियांच्या वतीने येणाऱ्या भाविक भक्त तसेच ग्रामस्थ पाहुण्यांचे स्वागत करण्यात येते। पाहुयात स्पेशल रिपोर्ट। नमस्कार, चेतन महादेव चव्हाण माझं नाव। आता जे आपण हे कार्यक्रम सगळा बघतो देवीचा, म्हणजे रेणुका माताचं मंदिर आहे, हे आमचं रेणुका माता देवी आहे आणि रेणुका मातेच्या या मंदिराचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम दरवर्षी या ठिकाणी आम्ही आयोजित करतो। हे आमचं कुटुंब आहे सर्व। हे आमचं गोष्ट देवी आमची परंपरागत घरात आमच्या देवीचं स्थान आहे। आमच्या आजोबापासून हा कार्यक्रम केला जातो। हे वडील आहेत माझे, चुलते आहेत, चुलत भाऊ आहे, भाऊ आहे माझा इकडं, आई, भाऊजाई, पत्नी, ही आमची माही आहे। असं हे सगळं आमचं कुटुंब आहे। अजून काही सदस्य आहेत। तर हे सगळे आम्ही गेले 11 वर्षापासून, हे 11वं वर्ष आहे म्हणजे आम्ही करतोय। मंदिर बांधलं त्याला 11 वर्ष झाले। आज 10वा वर्धापन दिन आहे। याचा हा कार्यक्रम आम्ही वर्षी परंपरागत आयोजित करतो। तर या कार्यक्रमामध्ये आम्ही सकाळी पहाटे 5:30-6च्या दरम्यान एक होम करतो। इथं मोठा चंडी हवन होम असतो। त्याच्यानंतर पालखी काढतो आपण, देवीची पालखीतून मिरवणूक करतो। त्याच्यानंतर लिंब आणि ओटीचा याचा कार्यक्रम असतो। त्याच्यानंतर आम्ही प्रसादाचं नियोजन चालू करतो, म्हणजे जेवण असतं। दरवर्षी सर्वसाधारणपणे 1000च्या वर माणसं इथं जेवण करून प्रसादाचा आस्वाद घेऊन जातात। त्याच्यानंतर रात्री देवीचा नाच गाण्याचा थोडासा देवीसाठी तो कार्यक्रम असतो। हे सगळं एक महाराष्ट्रीयन आणि थोडंसं कर्नाटक त्याला मिक्स असं वंश परंपरागत असा हा कार्यक्रम आहे देवीचा, हा साजरा करतो। आणि हे कार्यक्रम साजरा करायला आम्हाला खूप आनंद होतो। असं एवढंच बोलणं, अजून काय। तर हे आमच्या अगदी आजोबांच्या पंजोबांच्या पासून हे देवीची सेवा जी आहे ती आमच्या घरात आहे, देवीचं स्थान। पूर्वी आम्ही कातरखडा गावामध्ये राहायचो, माझ्या लहानपणी मला आठवते। त्याच्यानंतर मळ्यात घर बांधलं इथं। मग आमचा व्यावसायिक आमच्या गोष्टी झाल्या, प्रगती झाली। वस्तीचं नाव काय? हे आमच्या वस्तीचं नाव सोनारमळा आहे। आता चव्हाण वस्ती म्हणतात इथं। रेणुका मंदिर हे माताचं झाल्यापासून तसं पूर्वीचं सोनारमळा एक क्षेत्र आहे सगळं। कातरकाठापासून साधारण 1 किलोमीटरच्या 1.25 किलोमीटरच्या अंतरावर ही वस्ती आहे। कातरकाठाव क्षेत्रात कातरकाठाव गावामध्येच आहे। शिंगाडवाडी इथून जवळ पडतं जे की क्षेत्र आहे ते। आणि मग इथं हे सगळं झालं, डेव्हलपमेंट प्रगती झाल्यानंतर रमेशजी महाराज कदमवाडीकर यांच्या प्रेरणेने हे मंदिर बांधलं। गेल्या मला वाटतं मंदिर बांधलंय बरोबर 11 वर्ष झालीत आता। 11 वर्ष, हा। आणि हे 10वा वर्धापन दिन आहे। 10 वर्धापन म्हणजे वडील आमचे आहेत ते आता सध्या दररोज देवीची सेवा करत असतात। देवीला भक्त येतात इथं, वर्षभर माणसं येत असतात, शुक्रवार मंगळवार येत असतात किंवा आता ह्या कार्यक्रमाला येत असतात। बऱ्याच भक्तांच्या इच्छा आकांक्षा देवी पूर्ण करते, मनोगत पूर्ण करते, येत असतात भक्त। ते विचारतात तेवढं सांगा। देवीची पूजा अर्चा करतात, काय गोष्टी। किती वर्ष झालं पूजा अर्चा करतात? आता ती वडील वारल्यापासून माझ्याकडेच आहे। बरं, 10-11 वर्ष मंदिर बांधायच्या अगोदरपासून मंदिर बांधायच्या अगोदर। अच्छा, अगोदर इथं देवी आपली ह्याच्यात होती, घर होतं बारकी घर। मंगळवार शुक्रवार भक्तजन किती येतात तरी? भक्तजन आपलं काय ज्याला जमत ती येते, पाया पडते, म्हणजे नवसाला पावते देवी। तर या देवीचा पालखीचा सोहळा होता। हा सुरुवात केल्यापासून 5 वर्ष आम्ही ही पालखी गावात न्यायचो, गावामधून फिरवून आणायचो। पण जो लॉकडाऊन पडला त्याच्यानंतर ते गावात पालखी नेणं बंद झालं। मग आम्हाला पण एक कुटुंब असल्यामुळं, आम्हाला एक मनुष्यबळाची शक्ती नसल्यामुळं आम्ही ते गावात नेणं बंद केलेलं आहे। तर आम्ही आता पालखी इथंच करत असतो। इथले उत्सव पार पडत आहे।
मग शेवटी काय महाप्रसादाचं तुम्ही आयोजन करता? महाप्रसादाचं आयोजन साधारण 1 वाजता सुरू होतं, ते जवळजवळ 10 वाजेपर्यंत लोक येत असतात जेवण अच्छा करत अच्छा. असतात. किती लोक तरी साधारण 1000च्या वर निश्चित जातं दरवर्षी. अरे वा. 1000च्या वर व्यक्ती जेवण करतात तिथं. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.